सूर्योदय युवा प्रतिष्ठानचे सत्यवान गायकवाड यांनी उद्यान विभाग आणि वन विभागातील कथित गैरप्रकारांबाबत वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विकास कामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडांबाबत अहवाल तयार करताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केलाय. निवेदनात काही प्रकरणांमध्ये झाडांवरील पक्ष्यांच्या अधिवासाबाबत चुकीचे अहवाल देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच पूर्वी सादर केलेले अहवाल बदलून नवीन अहवाल तयार करण्यात आल्यानं संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. सत्यवान गायकवाड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केलीय. या संदर्भातील कागदपत्रही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाकडून माहिती मागवून प्रकरणाची तपासणी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले. नवी मुंबई विष्णुदास भावे या ठिकाणी जनता दरबार सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या जनता दरबारामध्ये काही तक्रारी घेऊन मी आलो असता त्या ठिकाणी प्रमुख माझी ही मागणी होती की वाशी या ठिकाणी एक भूखंड आहे, त्या भूखंडावरती जिवंत घरटा असताना फक्त वाशी विभागाधिकारी आणि उद्यान सहाय्यक यांच्या सांगण्यावरून प्रायव्हेट विकासकाने पनवेल वन विभागाकडून तो खोटा अहवाल तयार करून त्या ठिकाणी 5 दिवसात माझी हरकत निकाली काढली. त्या हरकतीच्या नंतर त्यांनी पुन्हा तो अहवाल रद्द करून ठाणे वन विभागाकडून तो अहवाल मागवण्यात आला. सदर सगळी प्रोसेस ही अतिशय चुकीच्या पद्धतीने असताना आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो आहे, वारंवार निदर्शनास आणून देऊ इच्छितो आहे, तरीही कोणालाही या कारवाईचं स्वारस्य नसल्याचं आज आम्ही जनता दरबारामध्ये सांगितलेलं आहे. आज ठोस काही आश्वासन मिळालेलं नाही. आज त्यांनी पुन्हा एकदा असंच सांगितलेलं आहे की अतिरिक्त आयुक्तांशी तुम्ही परत एकदा संपर्क साधा, त्यावरती ते कारवाई करतील. प्रमुख मागणी ही आहे की जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी.